नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत बाबूराव अर्नाळकर यांना. बाबूराव अर्नाळकर हे मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव आहे. बाबूराव अर्नाळकर हे नाव घेताच मराठी वाचकांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती रहस्यकथांची, थरार कथांची आणि विशेषतः डिटेक्टिव्ह साहित्याची एक अफाट दुनिया. त्यांनी मराठी साहित्यात रहस्यकथा या प्रकाराचा पाया रचला आणि तो लोकप्रियतेच्या शिखरावर नेला. त्यांनी आपल्या लेखणीतून असंख्य डिटेक्टिव्ह, पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांची पात्रे जिवंत केली. बाबूराव अर्नाळकर यांचा जन्म 1906 साली झाला. त्यांचे जीवन सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण फारसे घेता आले नाही. त्यांनी अनेक लहान मोठ्या नोकऱ्या केल्या, ज्यात पोस्ट खात्यातील नोकरीचाही समावेश होता. मात्र वाचनाची आणि लिहिण्याची प्रचंड आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी स्वतःच्या बळावर वाचन केले आणि साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केले. अर्नाळकर यांनी 1930च्या दशकात लेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या निधनापर्यंत अविरतपणे लेखन केले. त्यांनी इतके विपुल लेखन केले की त्यांच्या पुस्तकांची नेमकी संख्या सांगणे कठीण आहे, परंतु ती हजारोच्या घरात आहे असे मानले जाते. त्यांची पुस्तके मराठीतील विविध मासिकातून आणि दिवाळी अंकातून प्रकाशित होत असत. त्यांनी प्रामुख्याने रहस्यकथा, गुन्हेगारी कथा, सामाजिक कादंबऱ्या आणि प्रवास वर्णने लिहिली. त्यांची ओळख मात्र रहस्यकथा लेखक म्हणूनच कायम राहिली. लोकप्रिय पात्रे: झपाटलेला आणि झुंजार. अर्नाळकर यांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेली अविस्मरणीय पात्रे. झपाटलेला आणि झुंजार ही त्यांची दोन प्रमुख डिटेक्टिव्ह पात्रे खूप लोकप्रिय झाली. झपाटलेला हे पात्र थोडेसे गूढ आणि स्वतःच्याच तत्त्वांवर चालणारे होते. झपाटलेलाचे वागणे, बोलणे आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्याची त्यांची पद्धत वाचकांना खूप भावली. झुंजार हे एक पोलीस अधिकाऱ्याचे पात्र होते, जे कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांचा छडा लावत असे. या पात्रांमुळे वाचकांना कथेमध्ये अधिक रस निर्माण होई आणि ते पुढच्या भागाची वाट पाहत असत. शैली आणि तंत्र: अर्नाळकर यांच्या लेखनाची शैली अत्यंत साधी, सरळ आणि वेगवान होती. त्यांनी कथेचा वेग शेवटपर्यंत कायम ठेवला. वर्णनांपेक्षा संवादांवर आणि कथानकातील घडामोडींवर त्यांचा भर असे. यामुळे वाचकाला कथा वाचताना कंटाळा येत नसे. त्यांनी गुन्हेगारी विश्वाचे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वास्तववादी चित्रण केले. सामाजिक आणि इतर लेखन: केवळ रहस्यकथाच नव्हे तर अर्नाळकर यांनी सामाजिक जाणीव असलेल्या कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांनी सूड, बळी अशा नावांनी अनेक पुस्तके लिहिली, ज्यात सामाजिक प्रश्नांवर भाष्य होते. तसेच त्यांनी काही प्रवास वर्णनेही लिहिली. बाबूराव अर्नाळकर यांनी मराठी साहित्यात पल्प फिक्शन किंवा मनोरंजनात्मक साहित्याची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यामुळेच मराठीत डिटेक्टिव्ह कथा हा प्रकार लोकप्रिय झाला. त्यांनी आपल्या लेखणीने मराठी वाचकांच्या अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. त्यांची अजून एक रहस्यकथा आहे ती म्हणजे काळा पहाड. कायम ते काळा पहाड म्हणजे काळे कपडे, काळी हॅट, काळे मोजे, काळे बूट, सगळे काळे कपडे. आणि त्यांच्या या काळा पहाडमध्ये अजून एक विशेष संवाद होता, तो म्हणजे माझी आजी असं सांगायची. हा संवाद खूप लोकप्रिय आणि काळा पहाड हे पुस्तक देखील खूप लोकप्रिय झालेले आहे. आजही रहस्यकथा वाचणाऱ्यांसाठी बाबूराव अर्नाळकर यांचे साहित्य एक संदर्भ ग्रंथ आहे. त्यांनी मराठी साहित्यात केलेले योगदान अमूल्य आहे आणि ते कायम स्मरणात राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा काळा पहाड म्हणजेच लेखक श्री बाबूराव अर्नाळकर यांचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.